हां, हॅलो विद्यार्थ्यांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिलं प्रकरण जे आहे 1991 नंतरचे जग, तर या प्रकरणामध्ये सुरुवात करत असताना आपण मागच्या 2 पिरियड आपले जे झालेले आहेत त्यामध्ये आपण पार्श्वभूमी बघितलेली आहे. आता यानंतर प्रत्यक्षात मध्ये आपल्याला 1991 नंतर जगामध्ये कोणत्या घडामोडी घडून आलेल्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, शीतयुद्धाचा कालखंड कोणता आहे? 1945 ते 1990 हे काय आहे? शीतयुद्धाचा कालखंड आहे. तर या काळामध्ये 2 महासत्तांमध्ये नेहमी संघर्ष आणि तणावाचं वातावरण राहिलेलं आहे. दोघांमध्ये युद्ध झालेलं नाही, पण नेहमी तणावाचं परिस्थिती राहिली. त्या परिस्थितीलाच आपण शीतयुद्ध असं म्हणतो. तर विद्यार्थ्यांना की 89ला या 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये एक क्रांती झालेली आहे. कशासाठी झाली क्रांती? तर आपण तो भाग बघितलेला आहे की ज्या वेळेस शीतयुद्धाचा प्रारंभ झाला होता त्यावेळेस जगामध्ये 2 महासत्ता निर्माण झाल्या होत्या आणि या 2 महासत्तांच्या संघर्षामुळे युरोप जो खंड आहे त्या खंडाचं सुद्धा 2 भागामध्ये विभाजन झालं होतं. एक पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप. पूर्व युरोपवर कुणाचं वर्चस्व होतं? तर सोव्हिएट रशियाचं. सोव्हिएट रशियामध्ये कोणती विचारसरणी होती? साम्यवादी विचारसरणी. आणि पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारसरणी होती आणि महासत्ता कोणती वर्चस्व होतं? तर अमेरिकेचं. तर या पूर्व युरोपमध्ये 1989 मध्ये क्रांती झालेली आहे. तर क्रांती होण्याचं कारण काय आहे? तर आपल्याला माहीत आहे की साम्यवादी विचारसरणी जी आहे, जी सोव्हिएट रशियाची विचारसरणी आहे आणि जिचा प्रभाव पूर्व युरोपवर होता. पूर्व युरोपमध्ये जे देश आहेत, आता पूर्व युरोपमध्ये कोणकोणते देश आहेत? तर आपल्याला पुस्तकामध्ये तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे. या नकाशामध्ये तुम्हाला पाहता येईल की पूर्व युरोपमध्ये कोणकोणते देश आहेत. तर विद्यार्थ्यांनो, हा बघा एक नकाशा आहे. हा युरोपचा नकाशा आहे. युरोप काय आहे? खंड. या युरोप खंडामध्ये अनेक देश आहेत. कोणकोणते देश आहेत युरोपमध्ये? तर आपल्याला पाहता येतील इथे आईसलँड, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, रशिया, युक्रेन, बल्गेरिया, हंगेरी, सर्बिया, फ्रान्स, स्पेन, इटली, ऑस्ट्रिया असे अनेक देश युरोप खंडामध्ये आहे आणि त्याचं 2 भागात विभाजन झाले, पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप. तर या पूर्व युरोपमध्ये क्रांती होण्याचं कारण काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तर पूर्व युरोपमध्ये ज्याप्रमाणे प्रगती व्हायची होती त्याप्रमाणे प्रगती त्या ठिकाणी झालेली नव्हती, परंतु पश्चिम युरोपमध्ये मात्र प्रगती झाली होती. त्याचं काय कारण आहे पश्चिम युरोपमध्ये? कारण पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारसरणीचा प्रभाव होता आणि त्यामुळे तेथे काय झालं? औद्योगिकरणाला चालना मिळाली. तिथे अनेक उद्योगधंदे सुरू झाले. नवीन रोजगाराच्या संधी त्या राष्ट्रातील लोकांना मिळाल्या आणि आपोआपच तिथे आर्थिक प्रगती झाली. आणि याशिवाय तिथे व्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं होतं. म्हणजे त्यांना अधिक स्वातंत्र्य देण्यात आलं होतं, जे पूर्व युरोपच्या साम्यवादी विचारसरणीच्या आधारे त्या देशातील लोकांना ते बहाल करण्यात आलं होतं. पण त्यावर अतिशय मर्यादा होता. त्याच्यावर त्या स्वातंत्र्यावर मर्यादा होत्या, दडपण होतं, दबाव होता. त्यामुळे त्यांना असा मोकळा त्यांचा असा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. त्याच्या उलट पश्चिम युरोपमध्ये मात्र झालेला आहे. आणि या सर्व कारणावरून काय झालेलं आहे ते की सोव्हिएट रशिया प्रणीत असलेली जी साम्यवादी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा विरोध करण्यासाठी या पूर्व युरोपमध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या आणि या चळवळीच्या माध्यमातून त्या देशातील नागरिकांनी काय केलेलं आहे? लोकांना जागरूक केलेलं आहे. कशासाठी? की ह्या विचारसरणीमध्ये आपल्या भागाचा विकास होणं शक्य नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? ह्याचा म्हणजे त्याविरुद्ध त्यांनी उठाव केला होता आणि तिथे आंदोलन करण्यात आलं, चळवळी निर्माण झाला आणि
ही एक मोठी क्रांती झालेली आहे. तर या क्रांतीतून 2 प्रवाह निर्माण झालेले आहेत. तर ते कोणते 2 प्रवाह आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पहिला प्रवाह शीत युद्धाचा शेवट व नवीन राष्ट्रांचा उदय. तर आपल्याला या क्रांतीनंतरचे 2 प्रवाह बघायचे आहेत. कोणता? शीत युद्धाचा शेवट व नवीन राष्ट्रांचा उदय झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की क्रांती झाल्यामुळे या ठिकाणी या राष्ट्रामधल्या म्हणजे या खंडातल्या अनेक पूर्व युरोपमधील खंडामध्ये जे देश होते त्या देशांनी साम्यवादी विचारसरणी झुगारून लावलेली आहे आणि त्या ठिकाणी एक 2 प्रवाह निर्माण झालेले आहेत. तर यामध्ये आपल्याला तर विद्यार्थ्यांनो की प्रवाह आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामुळे एक आपण इथे सुधारणा करू शकतो की कोणते 2 प्रवाह आहेत. कारण आपण घटक काय बघितलेला आहे की क्रांती झालेली आहे युरोपमध्ये आणि नवीन राष्ट्रांची निर्मिती कशामुळे झालेली आहे. तर 2 प्रवाह कोणते आहेत? त्यातला 2 प्रवाह निर्माण झाले. त्यामधला पहिला प्रवाह कोणता आहे? तर स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा उदय झाला होता. 2 प्रवाह बघायचे आणि पहिला जो आपला घटक आहे या प्रकरणामधला शीतयुद्धाचा शेवट आणि नवीन राष्ट्रांचा उदय. तर त्यामध्ये आपण एक पहिल्या घटकाचं जे नाव आहे ते आपण इथे लिहू शकतो. हे काय आहे? प्रकरणाचं नाव. त्यामधला आपला पहिला जो घटक आहे, घटक पहिला, त्यामध्ये आपल्याला बघायचे काय? शीतयुद्धाचा शेवट व नवीन राष्ट्रांचा उदय. तर हा जो घटक आहे हा घटक आपण पाहत असताना आपल्याला 2 प्रवाह निर्माण झालेले पाहायचे आहेत. त्यामधला पहिला प्रवाह काय? स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाची सुरुवात झालेली आहे. आता विद्यार्थ्यांनो स्वयंनिर्णयाचा हक्क हे म्हणजे काय? हे तत्व म्हणजे काय आहे? हे स्वयंनिर्णयाचे हक्काचे तत्व. तर विद्यार्थ्यांना आपण बघितलेले की जगामध्ये जे पहिलं महायुद्ध झालं होतं, पहिलं महायुद्ध कधी? 1914 ते 1918 या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध झालं आहे. तर पहिलं महायुद्ध झाल्यानंतर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत वुड्रो विल्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी पहिलं महायुद्ध झाल्यानंतर या स्वयंनिर्णयाच्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. आता स्वयंनिर्णयाचं तत्व काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तर ज्या वेळेस पहिलं महायुद्ध झालं, अपरिमित अशी मनुष्यहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आणि या युद्धामुळे कुठल्याही गोष्टी साध्य झालेल्या नाहीत. युद्ध हा कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी उपाय राहू शकत नाही हे जगाला आता पटलं होतं. तरीसुद्धा दुसरं महायुद्ध झालेलं आहे. तर या स्वयंनिर्णयाचा हक्क काय आहे आपल्याला बघायचं आहे की जी राष्ट्र ही दुसऱ्या राष्ट्राच्या नियंत्रणाखाली आहेत, म्हणजेच ती पारतंत्र्यात आहेत, अशी जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये जर भावनिक एकता निर्माण झाली, वांशिक एकता निर्माण झाली की आपला हा जो भूप्रदेश आहे आणि या भूप्रदेशातील लोकांमध्ये जर एकतेची भावना निर्माण झाली, त्यांना असं वाटलं की आपल्या राष्ट्रावर ज्या दुसऱ्या राष्ट्रांचं जे वर्चस्व आहे ते आपल्याला मान्य नाही
आणि त्यांनी एकत्र येऊन जर एकमुखाने स्वातंत्र्याची जर मागणी केली तर त्यांना स्वातंत्र्य देण्यात यावं, अशी ही स्वयंनिर्णय हक्काची कल्पना होती. म्हणजे एखाद्या राष्ट्राचा, एखादा राष्ट्र जे पारतंत्र्यामध्ये एखादा भूप्रदेश आहे, एखादा भाग आहे, त्या पारतंत्र्यातल्या असणाऱ्या लोकांना जर वाटत असेल की आम्हाला दुसऱ्या राष्ट्राचं वर्चस्व मान्य आहे तर ते राहू शकतील, आणि जर त्यांना वाटत असेल की नाही आम्हाला आमचं स्वतंत्र राज्य पाहिजे, एक स्वतंत्र राज्य आम्हाला निर्माण करायचं आहे, आणि त्यावेळेस जर त्यांनी जी मागणी केली तर त्यांना ती देण्यात यावी. म्हणजे काय आहे, तुम्हाला कुणाच्या नियंत्रणाखाली राहायचं आहे का स्वतंत्र राहायचं आहे, ही मागणी करणं म्हणजे स्वयंनिर्णयाचा हक्क होता. ही पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी ही कल्पना मांडलेली आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की या स्वयंनिर्णयाच्या हक्कामुळे जगामध्ये काय झाले, क्रांती झाली, आणि ज्या अनेक छोट्या राष्ट्रांवर दुसऱ्या राष्ट्रांचं जे वर्चस्व होतं त्यांनी त्यासाठी स्वातंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली, आणि त्यातून अनेक नवीन राष्ट्रांचा उदय झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की या क्रांतीमुळे जे पूर्व युरोपमध्ये जे देश होते त्यामधले अनेक देश हे साम्यवादी विचारसरणी सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली होते, त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केलेली होती. तर यामध्ये आपल्याला बघता येईल की सोव्हिएट रशियाचं 1989ला सोव्हिएट रशियाचं काय झालेलं आहे, विघटनाला सुरुवात झालेली आहे 89ला. आणि म्हणजे कशी सुरुवात झाली तर जर्मनीमध्ये असलेली राजधानी, जर्मनीची राजधानी बर्लिन या शहराची भिंत पाडण्यात आली, आणि त्या ठिकाणी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी हे दोन्ही भाग एकत्र आलेले आहेत, आणि जगामध्ये साम्यवादी विचारसरणीचा म्हणजे पूर्व युरोपमध्ये विरोध करण्यास सुरुवात झाली. आणि वांशिक राष्ट्रवादाच्या कल्पने, राष्ट्रवाद म्हणजे काय, आपल्या देशाविषयी असलेलं अत्यंत प्रेम, वांशिक राष्ट्रवादाच्या भावनेतून अनेक भूप्रदेशातील लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली, आणि तिथून अनेक नवीन राष्ट्र निर्माण झालेले आहेत. तर कोणकोणती नवीन राष्ट्र आहेत ती, तर सोव्हिएट रशियाचं विघटन झालेलं आहे. कधी, 1989ला सोव्हिएट रशियाचे विघटन झाले. आणि विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आणि त्यातून नवीन 14 राष्ट्र आणि एक रशिया असे 15 राष्ट्र या सोव्हिएट रशियाच्या विघटनातून निर्माण झालेले आहेत. कोणकोणते आहेत आपल्याला पाहता येतील, ते राष्ट्र कोणकोणते आहेत. आधी तुम्हाला सोव्हिएट रशियाचा जो नकाशा आहे तो आपल्याला पाहता येते. बघा विद्यार्थ्यांनो, सोव्हिएट रशियामध्ये असलेले देश आहेत. हा पिवळा कलरचा जो भाग आहे तो रशिया आहे, आणि बाकीचे त्या सोव्हिएट रशियातून विघटन झालेले जे देश आहेत त्याच्यामध्ये कझाकस्तान, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, युक्रेन, मोल्डोवा, जॉर्जिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान असे एकूण 14 आणि रशिया असे 15 देश राष्ट्र निर्माण झालेले आहेत. तर तुम्हाला ते पुस्तकामध्ये तुम्हाला नकाशा पाहता येईल. तर काय झालेलं आहे, तर हे 14 राष्ट्र निर्माण झाल्यामुळे आपोआपच काय झालेलं आहे, सोव्हिएट रशियाचं तुकडे विभाजन झालेलं आहे. आणि यानंतरचा आपल्याला दुसरा प्रवाह काय बघायचा आहे. पहिला काय बघितलं आहे की स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाची सुरुवात झाली, आणि त्यांनी नवीन राष्ट्राची निर्मितीसाठी, नवीन राज्याच्या निर्मितीसाठी तिथे मागणी होऊ लागली आहे, आणि याच आधारावर रशियाचं विघटन, नवीन राष्ट्र निर्माण झालेले आहेत. याचा पुढचा आपल्याला एक प्रवाह बघायचा आहे. तो प्रवाह काय आहे, द्विध्रुवीयकरणाचा असतो. हा आपल्याला दुसरा प्रवाह त्या ठिकाणी बघायचा आहे. द्विध्रुवीयकरणाचा अस्त झाला. आपण आत्ताच बघितलेलं आहे की विद्यार्थ्यांनो की सोव्हिएट रशियाचं विघटन झालं म्हणजेच काय झालेलं आहे, सोव्हिएट रशिया विभागला गेला आहे, त्याचा प्रभाव होता जगामध्ये महासत्ता म्हणून तो कमी झालेला आहे. आणि हे विघटन झाल्यानंतर जगामध्ये द्विध्रुवीयकरण, 2 महासत्ता होत्या, एक अमेरिका आणि रशिया, ती 89 नंतर 89च्या क्रांतीनंतर काय झालेलं आहे, तर सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यामुळे जगामध्ये एकमेव अशी महासत्ता राहिलेली आहे. ती कोणती, अमेरिका. कारण काय, सोव्हिएट रशिया
याचं विघटन झाल्यामुळे अनेक त्याचे भाग झालेले आहेत आणि द्विध्रुवीयकरणाचा अस्त झालेला आहे. म्हणजेच काय, जगामध्ये एकमेव महासत्ता उदयास आली. कोणती? अमेरिका. द्विध्रुवीयकरणाचा अस्त झालेला आहे आणि एकमेव महासत्ता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला बघायचे की सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यानंतर कोणकोणते देश त्यातून निर्माण झालेले आहेत त्याची नावं आपल्याला पाहायची आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये ती नावं आपल्याला दिलेली आहेत. तर ती नावं एकदा वाचून दाखवण्यात येतील आणि त्यानंतर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकू शकता. पहिलं आहे, नाही तर लिहून घ्या, आर्मेनिया, मोल्डोवा, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि कझाकस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. तर विद्यार्थ्यांनो, सोव्हिएट रशियाचं विघटन होऊन अशी 15 राष्ट्र निर्माण झाली, 15 राज्य निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा आपण वाचून करूया. आर्मेनिया, मोल्डोवा, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया अशी 15 राष्ट्र निर्माण झालेली आहेत, 15 राज्य निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळे द्विध्रुवीयकरणाचा अस्त झालेला आहे. याशिवाय सुद्धा आता युरोप खंडामध्ये जशा नवीन राज्य निर्माण झालेली आहेत, तर या क्रांतीचा प्रभाव जगातील इतर भागावर सुद्धा झालेला आहे. जी इतर भागामध्ये जी पारतंत्र्यामधली जी राष्ट्र होती त्यांनी सुद्धा स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघता येईल की युरोपमध्ये असलेली जी काही राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन झालेलं आहे आणि त्यातून 2 राज्य निर्माण झालेली आहे. तर आपल्याला पुढचं बघायचं आहे. तर आपल्याला बघायचे चेकोस्लोव्हाकिया याचं सुद्धा विभाजन झालेलं आहे आणि त्यातून 2 नवीन राज्य निर्माण झालेली आहे.
चेकोस्लोव्हाकिया, चेकोस्लोव्हाकिया याचं विभाजन झालेलं आहे आणि दोन राष्ट्र, एक स्लाव गणराज्य आणि चेक गणराज्य आणि दुसरं काय आहे, स्लाव गणराज्य. तर या ठिकाणी सुद्धा काय, या चेकोस्लोव्हाकिया या देशाचं सुद्धा विभाजन झालेलं आहे आणि तेथे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य अशी दोन राज्य निर्माण झालेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी बघायचं की युगोस्लाव्हिया या देशाचं सुद्धा विभाजन होऊन त्यातून अनेक नवीन राज्य निर्माण झालेली आहेत. आता हे चेकोस्लोव्हाकिया झालेलं आहे. आता युगोस्लाव्हिया याचंही विभाजन झालेलं आहे आणि या विभाजनातून म्हणजे युगोस्लाव्हियाचं विभाजन होऊन त्यातून अनेक कोणकोणती नवीन राज्य निर्माण झालेली आहेत. तर त्यामध्ये क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्र उदयास आलेली आहेत. तर आपण पाहूया कोणकोणती आहेत. एक क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, 4 बोस्निया, 5 हर्जेगोविना, 6 उत्तर मेसिडोनिया, 'मॉन्टेनिग्रो आणि शेवटचं काय आहे 7वं मॉन्टेनिग्रो ही राष्ट्र निर्माण झालेली आहे. आपण बघितले सोव्हिएट रशियाचं विघटन होऊन एक 15 राष्ट्र निर्माण झालेली आहेत. तर त्यानंतर चेकोस्लोव्हाकियाचं विघटन होऊन 2 निर्माण झालेले आहेत राज्य, एक चेक गणराज्य, दुसरं स्लाव गणराज्य. आता युगोस्लाव्हिया याचं विघटन होऊन एक 7 नवीन राज्य निर्माण झालेली आहेत. तर याचप्रमाणे जगामध्ये आणखी काही ठिकाणी सुद्धा याचा प्रभाव पडलेला आहे आणि त्यांनी सुद्धा स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे. म्हणजे त्यातून सुद्धा मागणी केल्यामुळे त्यांचा तो भाग स्वतंत्र झालेला आहे. तर असे कोणते आहे जे युरोप खंडाशिवाय इतर भागामध्ये त्यांचा प्रभाव पडून ते वेगळे झालेले आहेत, असे कोणकोणते आहेत. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला काही उदाहरणं देता येतील. तर हे तुम्ही लिहून घेतलं असेलच. तर याचा पुढचा भाग आपण लिहून घेऊया. काय आहे तर यामध्ये आपल्याला बघता येईल की पूर्व तिमोर, इंडोनेशियापासून त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तिमोर, इंडोनेशिया. त्यानंतर एरिट्रिया, याला इथिओपियापासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यानंतर आहे दक्षिण सुदान. याला सुदानपासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर
लक्षात घ्या, हे जगामध्ये युरोप खंडाच्या बाहेरची जी राज्य होती, राष्ट्र होती, त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. तर इंडोनेशियामधून काय झालेलं आहे, पूर्व तिमोर हा वेगळा झालेला आहे, त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. इथिओपियापासून इरिट्रिया याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि सुदानपासून दक्षिण सुदान हा एक वेगळा भाग निर्माण झाला आणि त्याला नवीन त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आणि असे नवीन राज्य निर्माण झालेले आहे. आता यानंतर आपल्याला आणखी बघायचं आहे की जगामध्ये असे आत्तासुद्धा अनेक वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे. म्हणजे त्यांना अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही, पण त्यांनी मागणी केलेली आहे. तर अशी कोणती आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 उदाहरणं घेता येईल की त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे पण त्यांना ते मिळालेलं नाही. कोणकोणते आहेत स्वातंत्र्याची ज्यांनी मागणी केली आहे, वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे ज्यांनी स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे, असे कोणते भाग आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला बघायचा आहे कॅटलोनिया. कॅटलोनिया याला स्पेनपासून स्वातंत्र्य पाहिजे. स्पेनपासून स्वातंत्र्य पाहिजे. कॅटलोनिया हा स्पेनमधलाच भाग आहे, पण त्यांना काय पाहिजे, याच्यातून स्वातंत्र्य पाहिजे. दुसरा आहे कोसोवो. कोसोवो सर्बियापासून यांना स्वातंत्र्य पाहिजे आहे. सर्बियामधला हा भाग आहे, सर्बियापासून स्वातंत्र्य. आणि तिसरं आहे चेचन्या. त्याला रशियापासून स्वातंत्र्य पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो की आज सध्या आपल्याला काय बघायचं आहे की ज्या राज्याने म्हणजे स्पेन, सर्बिया आणि रशिया या भागामध्येच, या देशामध्ये जे काही भाग आहेत, हे 3 भाग, स्पेनमधला कॅटलोनिया, सर्बियामधला कोसोवो आणि रशियामधला चेचना, यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे. ती पूर्ण झालेली नाही, पण त्यांची मागणी आहे. म्हणजे एकंदरीत आपण बघितलेलं आहे की वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे जसं पूर्व युरोपमध्ये क्रांती होऊन अनेक नवीन राज्य उदयास आलेली आहेत, तशाच प्रकारे जगाच्या इतर भागावर सुद्धा याचा प्रभाव पडून अनेक नवीन राज्य कोणकोणती निर्माण झालेली आहेत ती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे आपला आजच्या या व्हिडिओमध्ये पहिल्या प्रकरणामधला पहिला घटक आपण शीतयुद्धाचा शेवट आणि नवीन राष्ट्रांचा उदय कसा झालेला आहे याची सविस्तर माहिती बघितलेली आहे. यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसरा घटक पाहता येईल. ठीक आहे.